राठोडा या ग्रामपंचायत व राठोडा या गावामध्ये आहे. 300 वर्षाचा पूर्वीचा मंदिर आहे. या मंदिराचा या ठिकाणी भक्तगण येतात. लांब लांब म्हणताना आंध्रामधनं भक्तगण येतात, इकडनं महाराष्ट्र, मुंबई, पुणे अशा भागामधनं भक्तगण येतात. त्या भक्तांना काय सत्व परीक्षा आहे भगवानाची, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मला सांगा ते आपण किती वर्षापासून येतो? मी वयाच्या दुसऱ्या वर्षाची 40 वर्ष. मला सांगा परमेश्वराची काय लीला आहे? परमेश्वराची अशी लीला आहे की ते आपण फक्त अनुभवू शकतो, ते सांगता येत नाही. कारण हे एक जागृत देवस्थान आहे आणि सर्व भाविकांना एक आत्मप्रचिती येते या ठिकाणी. आणि या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाला एक शांतता जी हवी असते संसारात, ती या ठिकाणी आल्यानंतर ती समाधान जे आहे ते या ठिकाणी प्राप्त होते. आणि मग प्रत्येक जण या ठिकाणी येतो. मला सांगा आपण म्हणताना कुठून आला? मी मूळची याच गावची आहे, प्रॉपर्टीच गाव. मला सांगा किती किती गावामधनं म्हणताना किती राज्यामधनं आपण इथं बाहेर येतात? संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी असतात. मला सांगा या मंदिराचं वैशिष्ट्य, ही मंदिर कधी निर्माण झालेलं आहे? जवळजवळ 300 वर्ष झाली या ठिकाणी. 300 वर्ष कंप्लीट झालेले आहे. ज्यावेळेस भाविक समजा परमेश्वराला काय जे मागतात त्याचं पूर्ण मनोकाम पूर्ण होतं. मनोकामना पूर्ण झाल्यानंतर मग ते त्यांची जी काही इच्छा पूर्ण झाली त्याच्याबद्दल ते काय करायचं ते देवाला समर्पित करतात. अजून काही इथले भक्तगण आहेत, आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया. मी बालाजी प्रकाश पाटील राठोड. मला सांगा आपल्या परमेश्वराची लीला काय? अद्भुत लीला आहे परमेश्वराची. आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये असे एक गाव आहे राठोडा, की 80% लोक आम्ही मानभाव आहोत. नेमकं मला सांगा ह्या भगवानाकडनं आपल्याला काय परिचय आहे? भगवान म्हणजे आपल्याला शांती लाभते, कारण परमेश्वराची भक्ती करतो हे आपल्याला समाधान आहे. देवता, प्रपंच असे आमच्या मनोपंथामध्ये हे आहे. तरी खरं परमेश्वराचे देवाची भक्ती आम्हाला मिळते, आम्ही धन्य आहोत. मग मला सांगा ही मंदिर ज्यावेळेस निर्माण झाला किंवा त्यावेळेसचे असे कोण या ठिकाणी पुजारी वगैरे होते? हो, असं 6वी पिढी आहे की आमच्या राठोडा गावामध्ये जांबुदेकर, कल्याणकर असे महंत होऊन गेलेले. असे 2 मंदिर आहेत आमच्या गावात. आश्रम 4 आहे. मला सांगा किती राज्यामधून लोक येतात? पूर्ण दिल्लीपासून सतत 24 तास चालू आहे. हो, 12 महिने. मला सांगा यांची काही असं यात्रा भरण्याची काही यांची काही तारीख आहे की यात्रा भरते की आमची यात्रा पाडवा झाल्या पंचमी दिवशी मराठी महिन्याप्रमाणे चालतं आमचं सगळं. आणि 5व्या दिवशी, 4थ्या दिवशी पालखी असते आणि 5व्या दिवशी मोठी यात्रा असते. आणि सगळे गोकुळाष्टमी, आजचा कार्यक्रम, श्री दत्त पौर्णिमा, पुन्हा नवरात्र उत्सव, आमच्या इथे भरपूर लोक येतात. मला सांगा या ठिकाणी आता आपल्या गावामध्ये किती मंदिर आहेत म्हणलं? असे आमच्या कृष्णपुरामध्ये याचे 2 मंदिर आहेत. आश्रम 4 आहे. आश्रम 4, हो. 2 मंदिर. 2 मोठी मंदिर आहेत. मला सांगा आपल्या गावामधले जे इथले जे एखादी कोण पुजारी असतील किंवा ते स्थानिक कोण भक्तगण असतील त्यांना काय परिचय घडले या मंदिरापासून थोडक्यामध्ये सांगितलं तर बरोबर. परमेश्वर म्हणजे हे 33 कोटी जीव आहे, ते 84 लक्ष योनी जे आहेत त्या योनीमध्ये परमेश्वराची भक्ती केली की आम्हाला हे सगळ्या योन्या माफ होतात. परमेश्वर माफ करतो आणि आम्हाला परमेश्वराच्या जवळ जाण्यास हाच भक्तिमान आहे. तुमची श्रद्धा या परमेश्वरावर, एक देव एकनिष्ठ भक्ती, एकनिष्ठ पूर्ण गावची. हो. मला सांगा थोडं मंदिराबद्दल काय आपल्याला काय परिचय घडला किंवा या मंदिराबद्दल काय आहे थोडं माहिती सांगते?
परमेश्वराची कृष्ण हां. अजून काही भक्तगण आहेत, हां. आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया की परमेश्वराची लीला काय असते आणि परमेश्वर आहे काय, आपल्याला त्यांनी सांगतील, आपण ऐकून घेऊया. नमस्कार, मी पंकज लहू जाधव माळी. अशा प्रकारे या ठिकाणी आज जवळजवळ राठोडा नगरीमध्ये 300 वर्षापासूनची श्री दत्त मंदिर हे या ठिकाणी आहे. आणि तुमचा प्रश्न असा आहे, भगवंताची ही लीला आगाध आहे. 5,500 वर्षापूर्वी ज्या गोपाल श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला जे गीतेचं ब्रह्मज्ञान सांगितलं, त्याच्यावर भगवान चक्रधर स्वामीने 12व्या शतकामध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन महान राष्ट्र म्हणून याला महाराष्ट्राचं समजलं जातं. आणि विशेष तुम्ही सांगता, त्या गावाची एक अशी परंपरा आहे, आज 300 वर्षापासून जे लोक अनेक व्यसनाधीन झालेली आहेत, या मंदिराची एक परंपरा आहे. हे या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे, इथं जो आलेला व्यक्ती आहे तो व्यसन अधीन नसतो. हा टर्निंग पॉइंट आहे. आणि जो मांस मच्छी खाणारे अनेक या ठिकाणी लोक असतात, पण आमच्या या गावामध्ये जवळजवळ 80% लोक हे मांस वर्ज्य आहे. हा टर्निंग पॉइंट आहे. म्हणून या मंदिराचं एक वैशिष्ट्य खूप मोठं आहे. जे दत्तात्रय भगवंत आहेत, जे तिनं सांगितलेलं आहे की बाबा ज्या भगवंताचा या ठिकाणी 850 वर्षापासूनची परंपरा जी अनेक गावोगावी वेगवेगळ्या माध्यमात आहे. जे कोकणामध्ये एक असं गाव आहे जे जवळजवळ 400 वर्षापासून तिथं मांस मच्छी काहीच खात नाही. मग असाच आमची परंपरा आहे. राठोडा नगरीमध्ये आमचे गुरुवर्य होऊन गेले म्हणत उत्तमराज बाबा कल्याणकर, जे जवळजवळ होऊन गेलेले, आणि त्यांनी एक प्रवचनाच्या माध्यमातून, आणि विशेष तुम्ही सांगता इथं काय काय घडतं. आमच्या पाडव्याच्या निमित्ताने या ठिकाणी खूप मोठी यात्रा असते. 10,000 पब्लिक या ठिकाणी या मंदिरामध्ये त्या ठिकाणी येतात. दुसरी गोष्ट असे, गुरुपूजनाचा कार्यक्रम असतो. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, जन्मून या काय केला. म्हणजे या प्रत्येक अंशामध्ये, जशा प्रकारे बालाजी पाटील आहेत, या ठिकाणी प्रमिलाताई कल्याणकर आहेत, बाईजीने तुम्हाला सांगण्यात आले की बाबा या जन्म येण्यानंतर जन्माला आपण आलो, पण जात असताना काहीतरी वेगळे घेऊन गेलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आम्ही भाग्यवंत, आम्ही राठोडा नगरीमध्ये जन्माने प्रत्येक पुरुष हे भाग्यवंत आहे. त्याचं कारण एक आहे की आम्हाला जवळजवळ असे, आता हे ताई जे आहेत ते पूर्ण बाळ ब्रह्मचारी आहेत. संपूर्ण त्याग हे फक्त मानव पंथामध्येच तुम्हाला आतापर्यंत दिसतो. संपूर्ण त्याग आहे. जे बाळ ब्रह्मचारी याचा अर्थ असा आहे, कुठलाही व्यसन, कुठलीही गोष्ट नाही, तो बाळ ब्रह्मचारी आहे, ज्याच्यामध्ये लग्न नाही, काहीच नाही. आणि अशा प्रकारे आमच्या मानवभाव पंथाचे जवळजवळ या ठिकाणी 3 ते 4 आश्रम ज्याला म्हणतात, ते संपूर्ण आश्रम, आणि त्यांचा उदरनिर्वाह हे भक्तांच्या माध्यमातून चालत असतो. तो प्रबंधाचा जो मालक आहे तो चालवण्याचं या ठिकाणी काम करतो. पण अशा प्रकारची ही आघात दिलाय. आणि मग आमच्यासारखे भक्त घडवण्याचं, जे आज मी 31 वर्ष वय आहे, 31 वर्ष वय माझं आहे, तरी मी जवळजवळ 17 वर्षापासून या महानुभाव पंथाचा भक्तीचा वासनिक आहे. म्हणजे यांच्या बरोबर आहे. आणि मी जर गैरवर्तन नाही, कुठलंच काही नाही, कारण इथं आल्यानंतर एक जी शांती भेटते. आपल्या घरामध्ये पण आश्रम असतं. आता तुम्ही म्हणता या संसारामध्ये तरुण जाण्याचा मार्ग आहे, समुद्र हे संसार आहे, आणि या समुद्रातून जाण्याचा मार्ग जर आपल्याला पाहिजे असेल तर ते महत्वाचं ज्ञान आहे. आणि ज्ञान देण्याचं काम या ठिकाणी आपल्याला या महानुभाव पंथाच्या माध्यमातून इथले साधूजन, भक्तजन, संतगण आपल्याला करत असतात. आज या राठोडा नगरीमध्ये जवळजवळ 5,000 लोक, आज जवळजवळ 5,000 लोक या राठोडा नगरीमध्ये येणार आहेत. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आज 5,000 लोक या राठोडा नगरी मध्ये येणार आहेत. आणि संपूर्ण विश्वातून, संपूर्ण भारत देशातून आणि इतर राज्यातून, परराज्यातून आणि देशातून सध्या या ठिकाणी लोक येत असतात. आणि भक्तांच्या या ठिकाणी जे मनोकामना आहेत, तुमचा प्रश्न असा आहे की काय मनोकामना पूर्ण होतात, जे तुमच्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, ते परब्रह्म परमेश्वर हा एक असा आहे जो संपूर्ण सृष्टीचा मालक आहे, चालक आहे, आणि तो करण्याचं काम या ठिकाणी करतो. आणि खऱ्या अर्थाने आम्ही भाग्यवान त्याच्यासाठी आहे. तुमचा प्रश्न आहे ईश्वर हा दिसत नाही, ईश्वर हा दिसत नाही. मी साधा प्रश्न तुम्हाला सांगतो की जशा प्रकारे वायफाय आहे,
वायफाय काय करतं, वायफायचा कोड टाकल्यानंतर वायफाय कनेक्ट होतं, ते दिसतं का? दिसत नाही. तशा प्रकारे आमचे भगवान चक्रधर स्वामी जे पंचकृष्ण आहेत, माणभाव पंथाची पराकाष्ठा जे घेतलेले आहेत, जे संस्थापक आहेत भगवान चक्रधर स्वामी, हे आमच्यामध्ये आहेत. आम्हाला दिसत नाहीत पण आमच्याशी कनेक्ट आहेत. हे आम्हाला माणभाव पंथाचं तत्वज्ञान जे लीला चरित्र आहे, माणभाव पंथाचं लीला चरित्र आद्य ग्रंथ आहे, ते आम्हाला शिकवून देत. वेळ झाला आणि कसे आले नाहीत. मग स्वामी म्हणतात मीच जातो. मग स्वामी गेले आणि ते तिथे गेल्यानंतर वटुवास खेळ खेळवते आणि म्हणले ते वटुवास म्हणत होते की बाबा ही श्री प्रभूंची गुंफा आणि श्री चक्रधर स्वामींची गुंफा ही असे स्वामींची इथे झालेली आहे. आम्ही अमरावती येथून आलेलो आहोत. आमचं एक राऊळ बापू पारायण मंडळ आहे. एक 450 ते 500 लोक त्या मंडळामध्ये आहेत आणि दर रविवारी सूत्रपाठ पारायणांचं जे श्रीमुखीचे आहेत, चक्रधर स्वामीच्या मुखातनं जे सूत्र निघाले त्याचं आम्ही दर रविवारी पारायण करतो वेगवेगळ्या ठिकाणी. आणि आज आषाढी निमित्त एकादशीला आम्ही अमरावती, कुसदा, रुद्रपूर, शिरसगाव इथली देवपूजा केली. त्यानंतर आज आम्ही काल मुक्कामी सेलूला होतो. सेलू, उमरगा, राठोडा असं आम्ही आणखी पुढे पेठ आहे असे जे काही लातूर जिल्ह्यातले जेवढे काही आज देवपूजा सुटलेले आहेत त्या सर्व देवपूजा करून आम्ही बीड, पंचाळेश्वर मार्गे, जालना मार्गे आम्ही अमरावतीला परत जाणार आहेत. स्वामींनी 850 वर्षापूर्वी त्या महानुभाव संप्रदायाची स्थापना केली आणि अहिंसावादी, अस्पृश्यता आणि कुठल्याही प्रकारचा जातीभेद न मानणारा हा असा संप्रदाय आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम बंगाल, आंध्रा म्हणजे तेलंगणामध्ये खूप मोठा समुदाय महानुभाव संप्रदायातला आहे. आणि हा सगळा संप्रदाय आपल्या तत्वाला धरून वागतोय, अहिंसावादी आहे आणि जातपात न मानणारा सगळा हा समाज आहे. आणि सगळं भारतभर याचे परिभ्रमण होत असते. अनेक ठिकाणची लोक महाराष्ट्रात येतात, देवदर्शन करतात. आत्ता तर आत्ताची परिस्थिती आहे की अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन या ठिकाणी सुद्धा काही अनुयायी झालेत. अमेरिकासारख्या ठिकाणी तिथे सत्संग होतात दर रविवारी आणि भारतभर तर होतातच, पण बाहेर देशात पण याचा प्रचार चालू आहे. आज लोकांना अहिंसा, जातपात नसावा या गोष्टींचा अनुभव येत आहे आणि त्यामुळे हा संप्रदाय फार मोठ्या झपाट्यानं वाढत आहे. महाराष्ट्र शासनसुद्धा सध्या खूप अनुकूल आहे. जेवढे गंगा तीराला मंदिरं आहेत, स्थान आहेत, त्या सगळ्या स्थानाला आता 265 कोटी रुपये शासनाने मंजूर केले या अधिवेशनामध्ये. आणि लोकांना, भाविक भक्तांना जाण्याकरता सगळ्या प्रकारच्या रस्ते असतील, जेवणाच्या सुविधा असेल, ह्या सगळ्या सुविधा आता सध्या या उपक्रमामध्ये चालू आहेत. सद्भक्तसुद्धा अनेक पंजाबचे, हरियाणाचे मोठी जे आसामी आहेत ते इथे येऊन पंगत करत असतात, मंदिराचं बांधकाम करतात. सहानी नावाचे एक ग्रहस्थ आहे दिल्लीचे, एक वाधवा म्हणून एक परिवार आहे. ही सगळी लोक महाराष्ट्रात येऊन दानधर्म करत असतात आणि इथल्या लोकांनासुद्धा त्यामधून उत्साह मिळतो. आणि अशा प्रकारचा हा परमेश्वराचा प्रचार प्रसार चालू आहे आणि याकडे सगळी लोक सध्या समाज फार आकर्षिला जातो आहे. आणि हेच एक फलित आहे, अहिंसावाद, जाती धर्म निर्मूत करणे. मला सांगा, आपण किती वर्ष? आम्ही तर तसे जन्मताच आहोत. आमच्या घरी आजोबा पंजोबापासनं म्हणजे संस्था ज्या धर्माची स्थापना झाली तेव्हापासून कदाचित आमचा जो गाव आहे की त्या पंथात आहे. म्हणजे आम्हाला जो इतिहास सांगितला जातो 100, 200, 300 वर्ष आधीचा की हे महानुभाव बिडकर बाबा, विश्वनाथ बाबा, कारंजकर बाबा, पैठणकर बाबा, दर्यापूरकर बाबा हे सगळे आमच्या खेडेगावांमध्ये मुक्कामाला असायची आणि एक महिना तिथे मार्ग घेऊन, मंडळी घेऊन थांबायची. आणि त्यामुळे जी लोक या पंथात नव्हती तीसुद्धा
या सगळ्या नियमामुळं परमेश्वराच्या वेदामुळं सगळ्या वेधले जातात आणि मग ती हळूहळू सगळी लोक जे इतर भजन पूजन करत असतात ती या पंथाकडे संप्रदायाकडे आकर्षित होतात। याचे अनेक गोष्टीचे पैलू आहेत, ते काही एका वेळेस तुमच्या एका मुलाखतीत होणार नाही आहे। आमचे सोहळे चालतात। आता अमरावतीला स्मृतीस्थळ या प्रकरणावरती रणायचेचे आदरणीय श्रद्धेय श्री बिडकर बाबा यांची 5 दिवसाची पोथी आहे अमरावती येथे। अशा प्रकारचे सोहळे होत असतात। मागे इथे बोरीला धाराशिवकर बाबांची पोथी झाली, आत्ता इथे सुतंडे बाबांची पोथी झाली। असे अवसर चालू असतात आणि त्यामधून लोक मग त्या पोथीच्या शब्दाच्या ऐकल्यानंतर ते वेद निर्माण होतो आणि मग संप्रदायामध्ये त्यांचे तत्त्व पाठायला सुरुवात करतात। आणि अगदी काही लोक तर तुमच्या मराठवाड्यात तर एवढा मोठा एक समुदाय आहे की लहान मुलांना मार्गात देतात। एक श्रद्धा आहे वेगळ्या प्रकारची, यामध्ये मराठवाडा हा खूप आघाडीवर आहे। म्हणजे सगळीकडे एक तर असा काळ होता आहे की सगळे मोठी अधिकरणं होती ही सगळी मराठवाड्यातली होती। म्हणजे अशा प्रकारचा तो वेद जो निर्माण केला आहे देवाने या जीवाच्या ठिकाणी, तो सगळा परमेश्वरा भक्तीत विलीन होण्याकरता करतायत। परमेश्वराचं अगाध कार्य आहे ज्याचा आपण शब्दामध्ये उल्लेख करू शकत नाही, त्याचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही। अशा प्रकारचे चमत्कारसुद्धा आहेत परमेश्वराचे की जे आम्हाला सांगताना गर्व वाटतो, या गोष्टींचा अभिमान वाटतो। ह्या परमेश्वरी मार्ग आहे, अहिंसावादी मार्ग आहे, जातपात न मानणारा मार्ग आहे आणि इथे अनुयायी दिवसेंदिवस वाढत जात आहेत। आणि आता शासनाने परमेश्वरपूर म्हणतो आम्ही त्याला, आपल्या नकाशावरती रुद्धपूर नाव आहे, तिथे शासनाने मराठी विद्यापीठ स्थापन केलं आहे। काम सुरू झालं आहे। यावर्षी 75 मुलांचे ॲडमिशन झाले आहेत। सगळ्या प्रकारचं जे तत्त्वज्ञान सांगितलं आहे देवांनी, हे तत्त्वज्ञान कसं लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्यानंतर सगळा अभ्यास जो होता ना पहिल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये होता मराठी वाङ्मयामध्ये, आता स्पेशली रुद्धपूर येथे अमरावती जिल्ह्यामध्ये जे रुद्धपूर आहे इथे विद्यापीठ स्थापन करून शासनाने फार मोठं कार्य केलं आहे या संप्रदायाकरता। आणि संप्रदायसुद्धा त्या शासनासोबत एकमतानं सगळ्या गोष्टींना शासनासोबत आहे सध्याच्या परिस्थितीत। मला सांगा, आपले राठोडा गावामधले जे इथले भाविक आहेत किंवा अजून कुठले तर खेड्यापाड्यातले म्हणा, आदर राज्यातून कर्नाटक असेल, तेलंगणा असेल किंवा मुंबई असेल, पुणे असेल, या ठिकाणी एवढे मोठे भक्तगण येतात, त्या भक्तगणाला आपण आव्हान काय करणार? इथे देवपूजा जी आहे ना इथली खूप सुंदर देवपूजा आहे। स्वामींच्या गोविंदप्रभू महाराजांनी चक्रधर स्वामींनी जी वस्त्र वापरली होती ती स्वामींनी इंद्रभट्ट नावाच्या ग्रहस्थाला निमित्त करून ती दिलीत। आणि स्वामींचं एक वचन आहे, येथीचे ओटीकडे तुम्हाला नमस्कारणे किंगा, म्हणजे जिथे जिथे स्वामी थांबले कुठल्याही प्रकारची पाषाणाची मूर्त तयार करून ती नमस्काराला सांगितलं नाही। जिथे जिथे परमेश्वराचा संबंध आला आहे, दत्तात्रय प्रभू महाराजांचा, चक्रधर स्वामींचा, गोविंद प्रभूंचा संबंध झाला आहे, ती फक्त ओटेगुडे आम्हाला नमस्कारणीय आहेत। आणि ते स्वामींनी, प्रभुमावांनी आणि चक्रधर स्वामींनी जे वस्त्र वापरले, जे लोह त्यांच्या उपयोगाला गेलं, जेवताना ताट असेल, तांबा असेल, थाळी असेल, हे सगळे इथे या परिसरामध्ये नमस्कारणा करत आहेत। आणि आमचे जे अधिकरणं होते जुन्या अधिकरणामध्ये 8.5 वर्षापासून तर आजपर्यंत पिढ्यानपिढ्या त्या अधिकरणांनी सगळी ती देवपूजा सांभाळलेली आहे, जशीची तशीच, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही केला आहे। त्याचं कारण असं आहे की अबाब लिहिलेलं आहे। ज्या महानुभाव संप्रदायामध्ये अधिकरणांकडे ज्या देवपूजा आहेत त्याचा अभाव लिहिलेला आहे, त्याचे फोटो आहेत। जुन्या काळीसुद्धा जेव्हापासून फोटोग्राफी आली तेव्हापासून सगळे फोटो आहेत आणि लिपीमध्ये सगळे अभाव लिहिलेले आहेत। त्यामुळे एखादा कोणी जर बदलायचा प्रयत्न केला तरी तो बदलू शकत नाही। तसंच लीळाचरित्र लिपीमध्ये लिपीबद्ध केलं होतं, त्यामुळे आजही 800-850 वर्षापूर्वीचं जे स्वामींचं वचन आहे ते जशीच तसे स्वामी लोकांपर्यंत गेले आहेत। त्यामुळे लीळाचरित्र हा आद्यग्रंथ म्हणून, महदंबाचे थोवे हे आद्यकवित्य म्हणून जो मान मिळाला आहे फक्त याकरता आहे की आजपर्यंत ते जसं तसं समाजापर्यंत जात आहेत, याला महत्त्व आहे फार। स्वामी श्री चक्रधरा तव चरणी शरण आलो, महिमा तुझी ऐकुनिया देवा, तुझी महिमा इतकी थोर आहे की तुझी महिमा ऐकून आम्ही तुझ्यापर्यंत आलो देवा। महिमा तुझी ऐकुनिया मी
दास तुझा झालो देवा श्री चक्रधरा तव चरणी शरण आलो अज्ञानी मी जीवा पापी देवा मी अज्ञानी आहे देवा मला ज्ञान द्या देवा अज्ञानी मी जीवा पापी जन्माचा अपराधी दंडो स्वामी की जय